मित्रांनो, एप्रिल आणि मे महिन्यातील नुकसानीपोटी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अवकाळीची मदत म्हणून 84,23,65,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तो कोणकोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे, कोणकोणत्या विभागासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि कधीपर्यंत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी मनोरंजन चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर अवकाळी जे पाऊस पडलेला होता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये, आता बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं. तर मग मित्रांनो, त्याच्यासाठी 84,23,65,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला. परंतु हा निधी जवळपास सर्वत्र सरसकटमध्ये बसणार नाही, कारण की काही जिल्ह्यातील किंवा काही विभागातील शेतकऱ्यांना हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि काही जिल्ह्यातील तुरळक शेतकऱ्यांना हा निधी त्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. ज्याच्यामध्ये बघायचं झालं मित्रांनो, ही जी निधी आहे, हे जे निधी आहे डीबीटीच्या माध्यमातून जरी वितरित होणार असला तरी सुद्धा अगोदर शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन होणार आहे. शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. यामध्ये जवळपास 45,042 शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत. आता एक्झॅक्ट एका जिल्ह्यातील हे शेतकरी नाहीत किंवा एका विभागातील हे शेतकरी नाहीत, तर जवळपास बऱ्याच विभागातील आणि बऱ्याच जिल्ह्यातील ही शेतकरी संख्या आहे 45,042 शेतकरी. तर याच्यामध्ये जवळपास बघायचं झालं तर अमरावती विभागाला सर्वात जास्त जी मदत आहे ती मिळालेली असून तेथील जवळपास 28,571 शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि जवळपास बघायचं झालं तर 68.9 कोटी रुपयांचा निधी हा या अमरावती विभागातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर 2 नंबरला म्हणजे तर नागपूर विभाग, तर नागपूर विभागातील जवळपास 6.7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास बघायचं झालं तर शेतकरी संख्यासुद्धा चांगल्या प्रकारची दिसून आलेली आहे. त्यानंतर नाशिक विभागासाठी 5.24 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुणे विभागासाठी 3.73 कोटी रुपयांचा आणि त्यानंतर शेवटी छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 76.99 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. कोकण विभागासाठी 32.14 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण विभागासाठी अतिशय तुरळक शेतकरी संख्या असणार आहे आणि तुरळक निधी असणार आहे. तर या विभागातील जिल्हे कोणकोणते असणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. ज्याच्यामध्ये नागपूर जिल्हा, त्यानंतर गोंदिया जिल्हा, वर्धा, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, रायगड, त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, धाराशिव, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, त्यानंतर बुलढाणा, वाशिम, सांगली, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि वाटप देखील होणार आहे. आता काही जण म्हणतील आम्ही नांदेड जिल्ह्यातून आहोत, आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आहोत. परंतु मित्रांनो, आता व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरच तुमची शेतकरी संख्या ठरवली जाईल किंवा तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर. आता काही जण म्हणतील आमचं नुकसान झालं परंतु आमचं यादीमध्ये नाव नाही किंवा आमचं व्हेरिफिकेशन लिस्टमध्ये नाव नाही, तर ही गोष्ट होऊ शकते मित्रांनो. आता जे शेतकरी पात्र ठरतील अशाच शेतकऱ्यांना ही मदत, कारण की निधी फार काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निधी फार तुरळक आहे, तुटपुंजी आहे. तर एक्झॅक्ट रक्कम चांगल्या प्रकारची दिसून येणार नाही. तर ही जे निधी आहे ते आता सरकारकडून, शासनाकडून आता एक सांगण्यात आलेलं आहे, बँकांना निर्देश देण्यात आलेले आहेत किंवा हे निधी तुम्ही कर्जमाफी म्हणजे कर्जबाजारी जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामधून कट वगैरे करून घेऊ नका, असे देखील निर्देश बँकांना देण्यात आलेले आहेत. तर ह्या याद्या जवळपास ज्या म्हणजे जिल्ह्याचे जे संकेतस्थळ आहेत म्हणजे वेबसाईट असतात त्या वेबसाईटवर लवकरच प्रकाशित करण्यात येईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असं देखील सांगण्यात येत आहे. म्हणजे एकंदरीत या गोष्टीसाठी आता 1 ते 1.5 महिना कालावधी लागू शकतो. त्यानंतरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकते. तर ही होती छोटीशी माहिती अवकाळी नुकसान भरपाई संबंधित. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.